श्री गोपाळकृष्ण मंदिर मालगुण भंडारदरा ट्रस्ट म्हणजेच भंडारी समाज श्री कृष्ण जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे। जवळजवळ पूर्वापार चाललेली परंपरा हे 60 वर्षाची परंपरा अव्याहतपणे अशी चालू आहे। सगळे बाळगोपाळ या उत्सवामध्ये सहभागी होतात। आजच्या श्री जयंती दिवशी सकाळी 7:30 वाजता आमचे पुरोहित शेखरकाका जोशी यांनी पूजा केली। त्यानंतर भंडारवाड्यातील सर्व महिला मंडळ आपल्या जे काही गाऱ्हाणे असतील, ज्या समस्या असतील ती भगवान श्रीकृष्णाच्या पुढे मांडून त्याचं निराकरण करण्यासाठी मूर्तीवरती अभिषेक करतात आणि प्रसन्न मुद्रेने आपल्या घरी जातात। त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता समाजातील त्या मान्यवरांनी चांगली उत्कृष्ट कामगिरी केली त्यांचा हा सत्कार समारंभ आणि विविध शालांत परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून गुणवत्ता प्राप्त केली आहे त्या विद्यार्थ्यांना आम्ही रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देऊन त्यांचा गौरव करतो। असा सत्कार समारंभ आणि गौरव समारंभ हा संध्याकाळी 6 वाजता संपन्न झाला। त्याच्यानंतर 8 वाजता महिला मंडळ गोपाळकृष्ण महिला मंडळाचं भजन, त्यानंतर श्री गोपाळकृष्ण मंडळ म्हणजे पुरुषांचं भजन या ठिकाणी आयोजित केलेलं होतं। त्यानंतर रात्री 11 वाजता पोथीवाचन झालं। पोथीवाचन झाल्यानंतर 12 वाजून 10 मिनिटांनी हा श्रीकृष्णाचा जन्मकाळ झाला आणि जन्मकाळ झाल्यानंतर सगळे बाळगोपाळ गोविंदा रे गोपाळा या तालावर फिरकत जाऊन शिऊर वटारपर्यंत गेले। तिथून पुन्हा परत या श्रीकृष्णाच्या देवळामध्ये आले। इथे आरती होते आणि सगळ्यांना प्रसाद देऊन या कार्यक्रमाची इथे सांगता केली जाते आणि दुसऱ्या दिवशी हा दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहाने हा साजरा केला जाणार आहे। तर हे आपल्या घराजवळ असणारं गोपाळकृष्णाचं मंदिर आहे आणि आज आहे जन्माष्टमीचा उत्सव। तर इथे दरवाजातच प्रवेशद्वाराजवळच एक केळ लावलेले आहे। केळ म्हणजे मंगल प्रसंगी ही केळ इथे लावली जाते आणि समोरच गाभारा आहे आणि गाभाऱ्याच्या बाहेरच पूजा मांडलेली आहे। त्यामध्ये श्रीकृष्णाचा मुखवटा आहे आणि त्याची पूजा केलेली आहे। तर आता आपण गाभाऱ्यात जातो आहे आणि गाभाऱ्यात हे आपल्या कृष्णाचं देखणं साजिरं रूप बघा। हारांनी कृष्णाच्या मूर्तीलाही आरास केलेली आहे। अगदी फुलांची आरास आपल्याला इथे पाहायला मिळते। पूजा वगैरे झालेली आहे आणि हे आपल्या कृष्णाचं देखणं रूप। तर संपूर्ण मंदिरात सर्व भक्तजन किंवा मंडळी ही दर्शनासाठी आलेली आहेत। अगदी प्रत्येकाच्यात उत्साह हा भरलेला आहे। प्रत्येकजण आजच्या या मंगल दिवशी प्रत्येकजण एक वेगळ्या आनंदात असतो। तर इथे महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि ते गोपाळकृष्णाच्या चरणी प्रत्येकजण नतमस्तक होतोय। इथे मूर्तीची पूजा केली जाते आणि ह्या मंदिर परिसरात आपले मंडळी बसलेले आहेत, भक्तजन दर्शनासाठी बसलेले आहेत आणि इथेच गाभाऱ्याच्या बाहेर महिला वर्गाची दर्शनासाठी रांग लागलेली आहे। मंदिराच्या बाहेरच हा फलक लावलेला आहे। आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा या फलकावर नमूद केलेली आहे। संपूर्ण फलकावर ही माहिती आपण दरवर्षी लिहित असतो।
सुनील मोबाईल लागणार मी मोबाईल लागतो थांबा बऱ्याच वेळा आलो मी फक्त ताट
कृष्णा कृष्णा हरे गोपाल कृष्ण महाराज की जय सदा मोरया सदा सर्वदा योग तुला करावा हे कारणी देह माझा पडावा हे शून्य को गुणवंता अनंता रघुनायका बाळकाने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी भुवनेश्वरा तुम्हाला कोटी गोपाल कृष्ण महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज उभारला प्रतिवर्षाप्रमाणे तुला जन्माष्टमी गोपाल कृष्ण मंदिर मागणं कार्यकारी मंडळ सर्व ग्रामस्थ भक्तजन साजरे करतात त्यामुळे यावर्षी तरी एका सुट्टीने साजरा केला मान्य करून घ्या सर्व लोकांना सर्व भक्ताला सुखशांती धनधान्य आरोग्य दीर्घायुष्य प्रत्येकाच्या सर्व कामना परिपूर्ण जी का सेवा केली ती सेवा आपण गोड मानून घ्या सर्व लोकांचा सांभाळ करा श्री गोपाल महाराज की जय मंगलमूर्ती पार्वती पते हर हर महादेव गुरुदेव दत्त गोपाली दर विलासती सकाळचे वाजलेत 3:30 3:35 झालेले आहेत आणि इथे आमचे सगळे जी मंडळी आहेत तर ती मंदिरातच आहेत. आता थोडं भजन केलं. हा आमचा पांड्या दादा, त्याने अतिशय सुरेल, पांड्या दादा बुवा अतिशय सुरेल आवाजात त्याने भजन म्हटलं. आणि इथे अजून आहे तो, वाजलेत बघा किती. तर काही मंडळी ते झोपली आहेत आणि काही मंडळी उभी आहेत. आदू झोपला होता तो उठलाय आणि इथे अमित थोडंसं सूर लावतोय एक नवीन भजनाला. आणि इकडे बघताय आमचा राकेश दादा झोपलाय बघा. हा असू दे जाऊ दे. तर सगळ्याशी मंडळी श्रीकृष्णाच्या छत्रछायेत अर्थात मंदिरात विसावा घेत आहेत. संपूर्ण कार्यक्रम छान पद्धतीने पार पडला आणि त्यानंतर मग सगळे बरेच जण बसले होते आणि मग ते आपापल्या घरी गेले. पण आम्ही अजूनही मंदिरात आहोत
आणि सकाळचे वाजलेत 5 आणि अजूनही आम्ही मंदिरात आहोत. काही मंडळी झोपलेत मागे. तर सकाळपासून या उत्सवाला एक आनंदात सुरुवात झाली. सकाळपासून एक मंदिराच्या म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेर पूजा मांडली गेली. त्यात श्रीकृष्णाचा मुखवटा ठेवला जातो आणि मग त्याची विधियुक्त पूजा केली जाते. तर आमच्याकडचे जे काका आहेत, शेखर काका, भटजी काका, तर त्यांनी संपूर्ण म्हणजे जो महिला वर्ग येत होता त्यांची गाराणी अगदी देवापर्यंत पोचवत होते. सकाळी दुग्धाभिषेक झाला. त्यानंतर मग सगळ्या महिला वर्गांनी मोठ्या संख्येने दर्शनाला रांग लावली. तर कसं असतं, जेव्हा जन्माष्टमीचा हा कार्यक्रम असतो तर सकाळपासूनच लगबग सुरू असते आणि कार्यक्रमाची रूपरेषा ही ठरलेली असते. सकाळी अभिषेक असतो, त्यानंतर मग सगळे दर्शनं वगैरे घेतात. संध्याकाळी विद्यार्थी गुणगौरव सत्कार वगैरे होतात. त्यानंतर रात्री भजनं आणि त्यानंतर मग रात्री पोथी वाचन आणि त्यानंतर मग हा जन्माष्टमीचा उत्सव साजरा होतो. मालगुण गावातील सगळ्यात मोठा हा जन्माष्टमीचा उत्सव आपल्या मालगुण भंडारवाड्यामध्ये होतो. हे आपलं गोपाळकृष्णाचं मंदिर आहे. तर या मंदिरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा जन्माष्टमीचा उत्सव साजरा होतो. आणि दुसऱ्या दिवशी दहीकाला उत्सव, तो देखील मालगुण गावातील सर्वात मोठा हा दहीकालाचा उत्सव म्हणून ह्या उत्सवाकडे आपल्याकडे पाहिलं जातं. तर हा असा होता एकंदरीत जन्माष्टमीचा उत्सव. सगळेजण आतापर्यंत होते जागे, त्यानंतर मग काही जण झोपले आणि मग काही जण घरी गेले. तर थोडंसं नॉर्मल असं भजन झालं, सगळे बसले होते. तर या भजनात कसं होतं की हौशी कलाकार असतात तर ते भजन म्हणत असतात. गोपाळकृष्णाने किंवा कृष्णाने एक संघटित राहण्याचा जो संदेश दिलाय तर त्या संदेशाचं पालन आजही होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर असा एक आगळा वेगळा जन्माष्टमीचा उत्सव आपल्या मंदिरात पार पडला. तर एकंदरीत हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. तर भेटूया एका नवीन व्हिडिओत म्हणजे आपण पुढचा हा व्हिडिओ असणार आहे दहीकालाचा उत्सव, मालगुणमधील सर्वात मोठा दहीकाला उत्सव. तर त्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या.